मानसिक आरोग्याचे दुष्परिणाम किंवा कशामुळे होतं हे आपण पाहिलं. ते सुदृढ ठेवण्यासाठी एक वातावरण निर्मिती खूप गरजेची असते. मग ते घर असो, शाळा असो, कॉलेज असो किंवा मित्र परिवार असो, तर तिथलं वातावरण हे माझ्या मनावरती परिणाम करणार नाहीये. तर याच्यासाठी मी कसं मनाने ठाम असायला पाहिजे? तर मुलांचं सगळं आयुष्य एक तर घरात आणि शाळेत ह्या दोन ठिकाणी जातं आणि म्हणून ह्या दोन्ही ठिकाणीचं वातावरण कसं आहे, त्यातल्या सगळ्या व्यक्ती, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांच्याशी तुमचे संबंध, देवाणघेवाण, तुम्ही विचार मांडणी, जसं यांनी सांगितलं की विजय सरांचं असं होतं की त्यांची एक मुलांबरोबर असं एक नातं होतं की मुलं अगदी ओपनली त्यांच्याशी डिस्कस करू शकत होते. मग असं वातावरण कुठेही असेल, विचार मांडणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे घरातही तेवढं गरजेचं आहे आणि शाळेतही तुम्हाला न भीता की मला असं वाटतंय, हे करू शकते का असं नाही केलं तर काय होऊ शकतं, हे जर तुम्हाला असं वातावरण मिळालं तर तुमची प्रगती चांगली होईल. कारण आपण ज्यावेळेस प्रश्न विचारतो आणि त्याला उत्तरं मिळतो तर कुठेतरी माझ्या मेंदूला चालना मिळते. नुसतं तुम्ही सांगितलं आणि मी ऐकलं तर मग ते माझ्या मनात जात नाही. म्हणून नेहमी प्रश्न विचारा. तुम्ही मगासपासून आम्ही तुम्हाला म्हणतोय की प्रश्न विचारा, सांगा, तुमच्या मनात काय आहे ते समजू दे आम्हाला. माझं व्यक्तिमत्व कसं आहे, कधी कधी कोण माझं अनुकरण करू शकतं. म्हणजे माझे जे स्टुडंट्स आहेत, माझे विद्यार्थी आहेत, आम्हाला मॅडमसारखं बोलायचं आहे, आम्हाला त्यांच्यासारखं पेपर प्रेझेंट करायचं आहे. तर हे सगळं आपल्याला हे वातावरण मिळतं की आपण कोणाचं अनुकरण करू शकतो. त्यांच्यातली चांगल्या गोष्टी काय आहेत, वाईट गोष्टी घ्यायच्या की नाही हे आपण ठरवायचं असतं. कोणाचं चुकीचं अनुकरण करू नका. म्हणजे हे कसे ओरडत राहतात, काही झालं की येऊन लगेच पट्टीने मारतात. किंवा घरात असतील की बाबा खूप स्ट्रिक्ट आहेत, खूप कडक आहे, मला तर त्यांच्याकडे बघितल्यावर फार भीती वाटते, पण काय आहे ना, माझ्या बाबांचा खूप रोब आहे, ह्याच्यामुळे ना आमचे सगळे नातेवाईक ना त्यांना घाबरतात. चांगली गोष्ट नाही आहे ही. राग कुठल्याही प्रमाणात चांगला नाही आहे, त्याचं अनुकरण आपल्याला करायचं नाही आहे. तर हे आपण ठरवायचं आहे. म्हणजे वातावरण कसं आहे ते आपण बघायचं आहे. प्रत्येक व्यक्ती असं नसतं की त्याला सगळंच काही येतं, सगळंच काही जमतं. नाही, आपण सगळ्यांकडून थोडं थोडं शिकतो आणि त्यालाच आपण जीवन म्हणतो. आणि प्रत्येक प्रश्न तुमचे त्या पातळीवर सोडले जाणार. तुम्ही त्या पातळीवर आल्यावर ते प्रश्न तुमच्या पुढे येणार. असं आहे. आत्तापासूनच तुम्ही 20 वर्षानंतर माझं कसं असणार, का माझ्याकडे पैसे असणार की नाही विचार करत. तुम्ही आत्ता मला शिक्षण पूर्ण करायचं आहे, मी अव्वल येणार, मला ह्याच्यात हे करायचं आहे, तुमचं टार्गेट आत्ता ते आहे. प्रत्येकाचे गोल्स त्याप्रमाणे असतात. तर वातावरण व्यवस्थित असणं हे पहिली गोष्ट आहे. कारण आपल्या अवतीभोवती जे होतं त्याचा प्रभाव आपल्यावर होतो, समाजात जे होतं त्याचा प्रभाव आपल्यावर होतो, संस्कृतीचा होतो आणि काही गोष्टी आपल्या अनुवंशिक असतात. म्हणजे माझ्या घराण्यात काही प्रॉब्लेम असतील तर ते अनुवंशिकतामुळे माझ्यामध्ये तो प्रॉब्लेम येऊ शकतो. तो शारीरिक आजारांसाठी असतो, तसाच मानसिक आजारांसाठी असतो. पण ते आल्यामुळे अजिबात मला ह्याच्यातून बाहेर पडता येणार नाही असं अजिबात नाही आहे. तर अनेक कारणं असतात, आपल्याला प्रत्येक कारण सापडत नाही, पण आपल्याला लक्षणं दिसली तर आपण त्या लक्षणांना त्यांचा आपण प्रयत्न करतो की ती व्यक्ती त्याच्यातून बरी होईल. एक प्रश्न असा आहे, म्हणजे मुलांनीच उत्तर द्यायला पाहिजे, आपण पाहूया. पण बऱ्याच वेळ पालक असं सांगतात, आमच्याकडे एक पालक आलेले, त्यांनी असं म्हटलं की हा जेव्हा घरी असतो ना तेव्हा खूप वात्रट असतो, ऐकत नाही, पण आमच्या नातेवाईकांकडे गेला की शांत असतो आणि आम्ही सांगितलं तसं व्यवस्थित करत असतो. तर असं होतं का, तुम्ही करता का असं? आणि असं करत असतील त्यांची मानसिकता काय असते करण्यामध्ये? तर हे बेसिकली पालक पाल्याचं नातं कसं आहे त्याच्यावर डिपेंड होतं. सगळीच पालक म्हणतात आमच्याकडे ना आमचं मूल वात्रटच आहे, आणि जेव्हा बाहेर जातात तेव्हा सगळे म्हणतात की किती छान आहे तुमचं गोंडस बाळ आहे, सगळं काय ऐकतं वगैरे. तर हे नॉर्मली होतं. म्हणजे आपण आपल्या माणसांबरोबर आपलं खरं रूप दाखवतो, बाहेर गेल्यावर आपण
कोण असतो? आणि घरात सगळी धिंगाणा घालणे, हट्टेपणा, आकांड तांडव, म्हणजे विचारू नका. पालक कधी कधी एकदम हताश होतात की कसं हँडल करायचं. मग त्यावेळेस ना आम्ही त्या पालकाचं आणि पाल्याचं संवाद कसा आहे, ते एकमेकांशी त्यांची जवळीक किती आहे, ते पाल्याला समजून घेतात का, पाल्याबरोबर किती वेळ देतात, मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण हाताळतो, मग कुठेतरी ते आजी आजोबा जास्तच लाड करतात आणि सगळेच हट्ट पुरवतात आणि म्हणून पालक त्यांच्यासमोरच आजी आजोबांना काहीतरी बोलतात, मग ते पाल्याला आवडत नाही, मग पाल्या अजून धीटपणे तशी वागणूक दाखवतो. म्हणजे कुठेतरी असं असतं ना की जेव्हा पालक पॉझिटिव्ह अटेन्शन देत नाही मुलांना, तेव्हा नेगेटिव्हरित्याने म्हणजे दंगा करून ते अटेन्शन स्वतःकडे केंद्रित लादून घ्यायचा प्रयत्न मुलं करतात. त्यासाठी ते मार खायला सुद्धा तयार असतात. पण ते हे करतात कारण ती त्यांची गरज आहे. पण ते त्यांनाही समजत नाही आणि पालकांनाही समजत नाही. त्याला आपण पॉझिटिव्ह डेफिनेटली करू शकतो. मग समुपदेशन करून का अशा कार्यशाळा जेव्हा ते अटेंड करतात, त्यावेळेस त्यांना लक्षात येतं की आपण ह्या प्रकारे वागलो की मग त्यांच्या वागणुकीमध्ये, मुलांच्या वागणुकीमध्ये चेंज येतो.